अंबाजोगाई शहराच्या लगत मौजे काळवटी लमाणतांडा या गावाच्या अंतर्गत शिवारामध्ये साठवण तलाव आहे. अंबाजोगाई शहराला पाणी पुरवठा करणारं हे सर्वात जुनं साठवण तलाव आहे. त्यानंतर मांजरा धरणातून पाणी पुरवठा योजना झाली आणि त्यामुळे काळवटी साठवण तलाव हे जरा दुर्लक्षित झालं गेलं. अंबाजोगाई नगरपालिकेची या ठिकाणी योजना आहे. त्या ठिकाणी पंप हाऊस आहे. काही दिवसापूर्वी आम्ही याच ठिकाणाहून 3 ते 3.5 लाख रुपयाचं केबल चोरी गेलेलं होतं. या संदर्भात पुन्हा कुठलीही चर्चा झाली नाही. मात्र आजही या साठवण तलावावरून पंप हाऊस आहे. पाणी पुरवठा अजूनही सुरू आहे. हे अंबाजोगाई शहराला पाणी पुरवठा करणारं साठवण तलाव असला तरी या ठिकाणी दररोज अंबाजोगाई शहरातील शेकडो नागरिक स्विमिंग टँकसारखे या साठवण तलावाचा वापर करतात. या तलावामध्ये पोहतात आणि अनेक वेळा नगरपरिषद प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रारी केल्या की या ठिकाणी पोहण्यास प्रतिबंध करावा. मात्र नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने गंभीर दखल घेऊन या संदर्भात या साठवण तलावावर जे सकाळी पोहण्यासाठी नागरिक जातात त्यांना प्रतिबंध करण्यात आला नाही. अंबाजोगाई नगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये अनेक ठिकाणी स्विमिंग टँक आहेत. मात्र त्या ठिकाणी दर जे आकारले जातात ते दर न भरता मोफतमध्ये नगरपालिकेच्या या साठवण तलावामध्ये अनेक नागरिक सकाळी पोहतात. अशाच पद्धतीने अंबाजोगाई पंचायत समितीचे तत्कालीन सेवानिवृत्त कर्मचारी बुरांडे या ठिकाणी पोहायला जात होते. काल सकाळी ते पोहायला गेल्यानंतर अचानक पाण्यामध्ये ते गायब झाले. आजपर्यंत त्यांचा कुठेही ठावठिकाणा लागलेला नाही. नगरपरिषदेच्या मार्फत परळीच्या आपत्ती निवारण कक्षाला बोलवण्यात आले. या कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी बराच प्रयत्न केला मात्र त्यांना यश मिळालं नाही. आता बीड येथील नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन जे विभाग आहे त्या कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आल्याचे समजते. म्हणजे काल सकाळपासून ते बेपत्ता आहेत, पाण्यात बुडालेले आहेत. मात्र त्यांचा अजूनही थांगपत्ता लागत नाही. अंबाजोगाई नगर परिषद प्रशासनाकडे आपत्ती व्यवस्थापन कक्ष असूनही या ठिकाणी त्या कक्षामधील कर्मचारी कोणत्याही अशा आपत्तीच्या वेळेला पुढे येताना दिसत नाहीत किंवा तो विभाग सक्रिय दिसत नाही. मग नेमकं या कर्मचाऱ्यांना नगरपरिषद कशासाठी पोचतंय हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असला तरी आज काळवटी साठवण तलावाच्या संदर्भात अंबाजोगाई नगरपरिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन किमान यापुढे, कारण यापूर्वी अनेक जणांचा पोहताना या साठवण तलावामध्ये मृत्यू झालेला आहे. आजही बुरांडे हे पोहताना या पाण्यामध्ये गेलेत, अजून त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. आता तरी किमान अंबाजोगाई नगरपरिषद प्रशासनाने या साठवण तलावावर जे सकाळी अनेक शेकडो नागरिक पोहण्यासाठी येतात, या साठवण तलावाचा स्विमिंग टँक म्हणून नागरिक वापर करत आहेत, हा वापरास प्रतिबंध करावा आणि पोहताना जे अनेक गैरप्रकार घडत आहेत त्या प्रकाराला आळा घालण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने या साठवण तलावामध्ये पोहण्यावर प्रतिबंध घालावा अशी अंबाजोगाई शहरातून नागरिकांची मागणी आहे. नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेते याकडे अंबाजोगाईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.